आपण कान्होजींचा जेव्हा विचार करू तेव्हा कान्होजीचं शिवाजी महाराजांना सुरुवातीपासून सहकार्य असणार आहे. म्हणजे केव्हापासून? म्हणजे शिवाजी महाराजांवर पहिल्यांदा फतेखान चालून आला त्याच वेळेस शहाजीराजांना अटक झाली. जिंजीला जाऊन मुस्तफा खानानं शहाजीराजांना कैद केली. ही कैद जी झाली या कैदेत शहाजीराजांच्या बरोबर जे होते, जे शहाजीराजांचे जुने सहकारी होते ते कान्होजी नाईक जेधे कैदेतून सुटल्यानंतर शहाजीराजांच्या बरोबर ते विजापूरच्या तुरुंगात होते. कैदेतून सुटल्यानंतर शहाजीराजे सुटले, त्याचबरोबर आपलं कान्होजी नाईक जेधे सुटले आणि कान्होजी नाईकाला शहाजीराजांनी सांगितलं की तुम्ही आता माझ्यापाशी थांबू नका, तुम्ही आता शिवाजीकडे जा. किती मित्रत्वाचा संबंध! मी नाही तरी माझा प्रतिनिधी किंवा माझ्यासारखा सक्षम असणारा माणूस शिवाजी महाराजांच्या पाठीला त्यांनी पाठवून दिला. कान्होजी नाईक जेधे म्हणजे साधे आसामी नाही, फार मोठं कर्तृत्व असणारा माणूस आहे. कारी गावचं मूळ हे जेधे घराणं कारीचं, तिथले देशमुख, मावळातले देशमुख. कान्होजींचे वडील मोठे होते, तालेवार होते, पण कान्होजीच्या चुलत्यांनी, दोन चुलत्यांनी वडिलांचा खून केला देशमुखीसाठी. लक्षात ठेवा बरं. यावेळी कान्होजी ताणे होते, लहान होते. ताणे म्हणतो मी मुद्दा म्हणून, म्हणजे अगदी 1 वर्षाच्या आतलं बालक असतं ना, 1 ते 3 वर्षाचं तेवढेच होते. आणि तेच म्हणजे लहान असलेले कान्होजी त्यात वाचले. कान्होजी वाचले, पण कान्होजीच्या आईनं कान्होजीला उचललं आणि बाहेर जाऊन राहिली. ती जंगलात राहिली. नुसतं एवढं नाही, लेकराचं भरण पोषण मात्र 2 माणसं, गडी माणसं ठेवून करायची. पुढं आई गेली आणि कान्होजीचं भरण पोषण त्या गड्या माणसाने केलं. त्यात एक विलक्षण घटना घडली. काय घडलं तर ती जंगलात जे लोक राहणारे, हिंडणारे असतात त्यांनी पाहिलं तर तो गडी आपल्या बरोबर लहान पोरगा घेऊन यायचा. तो न्हावी समाजाचा, आपला जीवा मला संकपाळ आहे का नाही त्याची बहुधा वडील, बहुधा म्हणते. तर त्यांनी या पोराचं भरण पोषण केलं आणि रोज जेवण करताना ते शेजारी बसायचा. पहिल्यांदा लेकराला खायला घालता, लेकराला खायला घालतोच, पण लेकराच्या पाया पडायचा मग जेवायला घाला. हा माझा मालक आहे, ही त्याची भावना त्यावेळेस होती. आणि एका माणसाने पाहिलं आणि त्यांनी जाऊन बाजी पासल करायला सांगितलं की बाजी, रोज एक मनुष्य लहान लेकराला जेवण खाण घालतो, त्याचा सांभाळ करतो, पण दिवसातनं एकदा त्याच्या आधी पाया पडतो मग सगळं काम करतो. हे काय आहे मला काही कळलं नाही. आणि मग बाजीने त्यांना बोलवून घेतलं त्या माणसाला आणि त्याला अभय दिलं. ते करत नाही, ये बाबा काय आहे लेकरू. वाड्यात ठेवून घेतला आपल्या, जरा विश्वास बसवल्यावर खात्री केली काय आहे. आणि मग त्या गड्याने सगळं सांगितलं. हे कोण आहे? हा लेकरू, हे देशमुख आहे, हे म्हणजे कारीचा हा जेधे आहे. त्यांनी सांगितलं. तोपर्यंत कान्होजीचाही खून करण्याचं, हे लहान लेकरू जगलंय, उद्या आपल्या देशमुखीवर येईल म्हणून कान्होजीचाही खून करण्याचा त्याच्या चुलत्याने प्रयत्न केला, लक्षात ठेवा. आणि मग बाजीकडे राहिल्यामुळं बाजीने मग कान्होजीचा सांभाळ केला. आणि मग कान्होजी बाजीकडे असल्यामुळे युद्धशास्त्रात तयारच झाले, सगळंच शिकले. आणि बाजींचा कान्होजीवर जीव बसला इतका की पोटच्या पोरासारखा. आणि नशिबानं बाजींना पोरगा नव्हता, बाजींना 2 मुलीच होत्या. पोरासारखा कान्होजीचा बाजी पासळकरांनी सांभाळ केला. नुसता पोरासारखा सांभाळ केला एवढं विशेष नाही, आपली पोरगी त्यांना दिली कान्होजी. आणि बाजी कान्होजीची सासरे बनले, कान्होजी बाजीचे जावाई झाले. हे कान्होजी हे पुढे आपल्या कर्तबगारीवर निजामशाही सरदार रणदुल्ला खान याच्याकडे कामाला लागले म्हणजे सरदारकीत होते. रणदुल्ला खान मोठा सरदार, त्याच्या हाताखाली एक होते. पराक्रमानं मोठे होत गेले, रणदुल्ला खानाकडेच होते. आणि रणदुल्ला खान आणि शहाजीराजांची मैत्री होती, उत्तम मैत्री होती. त्यांची भातवडीच्या लढाईत ते बरोबर होते, अनेक ठिकाणी बरोबर होते. आणि एक दिवशी कान्होजीनं शहाजीराजांचं मनातलं वर्म जे असतं ना, ते दोन्ही माणसाचं खरं मराठीपण जे आहे ते हे मराठीपण म्हणजे जातीचं मराठीपण म्हणत नाही मी,
स्वाभिमान, निष्ठा, देव, देश आणि धर्म याच्यासाठी जे करता येणार शक्य आहे ते आत असणारी चाड कान्होजीच्या अंतःकरणात. आणि शहाजीराजांचे तीच गोष्टी आपल्या मित्रत्वाला कारणीभूत आहेत. आपण दोघे समान शिलेशू आणि समान व्यसनेशू सक्षम असतं. तसं आपलं मैत्रीचा धागा एक आहे हे कान्होजीला जाणलं. पण काय करावं, आपण रंगुल्ला खानाच्या पदरी आहोत, शहाजीराजाकडे कसं जावं? सभ्यता नाही, काही कारण नाही सोडून जायचं. आणि मग त्यांनी शहाजीराजाला शब्द टाकला की मला मागून घ्या. लक्षात घ्या बरं का, मला मागून घ्या. आणि शहाजीराजांनी रणदुल्ला खानाशी बोलताना सांगितलं एवढा माणूस मला द्या. रणदुल्ला खानानेही मोठ्या मनानं शहाजीराजांना कान्होजी ऐकांना शहाजीराजांकडे शब्दाला मान देऊन टाक. हे कान्होजी नाईक शहाजीराजांच्या बरोबर सौरीसारखी त्यावेळेस उभे आहेत, म्हणजे धाकट्या भावासारखे आहेत. अत्यंत बिकट प्रसंगी सुद्धा शहाजीराजांवर हल्ला झाला, शहाजीराजांना अटक केली, त्यावेळी कान्होजी सोबत आहे. नवे कान्होजीलाही त्यामुळे अटक झाली. बाकीच्या लोकांची कोणाची फारशी नाव नाहीत, पण कान्होजीला अटक झाली. याचा अर्थ अफजल खानाला कान्होजी काय माहिती आहे. आता तर्क लावायला हरकत नाही. हा शहाजीराजांचा सहकारी आहे एवढ्यावर नाही, हा शहाजीराजांचा सहकारी आहे, तो त्यांच्या हिंदूंच्या पोषक वातावरणाला सहकारी आहे, म्हणून कान्होजीला अटक झाली, लक्षात ठेवा. आणि कान्होजी विजापूरच्या तुरुंगात येऊन पडले. आणि मग सुटका झाली, पुढं सगळं झालं. आणि कान्होजी शहाजीराजांच्या बरोबर असताना शहाजीराजांनी सांगितलं आता अवतार कार्य इथं नाही आहे, आता तुमची भूमी तिकडं आहे, तो तुमचा भाग तुम्हाला वाट बघतोय, तिथं माणूस तयार आहे, जा. जसं सावरकरांच्या चरित्राचा विचार करत असताना, नेताजी सुभाषचंद्रांच्या चरित्राचा विचार करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस हिंदुस्थानात हिंडत फिरत होते. सावरकरांची भेट झाली आणि सावरकरांनी सांगितलं आता तुम्ही इथं राहू नका, आता तुम्ही जा जपानला. का? तिथं सेना तुमची वाट पाहते. रासबिहारी बोसांनी आझाद हिंद सेना उभी केली आहे, सेना वाट पाहते. रासबिहारींचं पत्र आलंय, नेता पाहिजे, तुम्ही नेता आहे, जा. आणि मग सुभाषबाबू तिकडे गेले. लक्षात येत आहे, पुढचं काम सुभाषबाबूंनी केलं. प्रत्यक्ष लढावं सुभाषबाबू, पण सेना उभी केली रासबिहारी बोसांनी. तसं आता तुमची गरज माझ्यापाशी नसून शिवाजीराजांना आहे. सगळं काम तिथं सुरू झालंय, तुम्ही तिथं जा. मार्गदर्शनाची गरज आहे, ज्येष्ठाची गरज आहे, वडीलधाऱ्याची गरज आहे, तुमच्या अनुभवाची गरज आहे. कारण शहाजीराजांनी दोनदा स्वतः पातशासारखा कारभार करायचा, निजामशाही चालवायचा जो प्रयत्न केला होता, तो प्रयत्न कान्होजी त्यावेळेस सोबत आहे. अनेक गोष्टी त्यांना त्यातल्या माहीत आहेत. खाताखोचा बादशाही फौजेत राहिल्यामुळं बादशाह कसा वागतो, हा लहरी कसा आहे, यांच्या सैन्याची गुण अवगुण काय आहेत, या सगळ्या तुमच्या आयुष्याच्या अनुभवाची गरज आहे, ती तिकडे आहे, इथं नाही. मी जर स्वतःच तिथं जाऊन राहिलो तर जरा वेगळं, म्हणजे शहाजीराजांचे विचार वेगळे आहेत. वेगळे त्याचा अर्थ काय शिवाजी महाराजांना विरुद्ध नाही, पण त्याचा अर्थ काय होतो, बादशाही दरम्यान मीच बंड केले असा होतो, किंवा मी तिथे गेलो की पोरगा त्याच्या कर्तृत्वावर माझी पाखर राहील आणि त्याचं कर्तृत्व लोप पावेल. पोराचं कर्तृत्व बहरावं, पोरगा बापापेक्षा सवाई व्हावा ही वडिलांची इच्छा आहे. ते त्याच्या कर्तृत्वावर उभारलाय, त्याला मदत करता येईल ते मी करतोय. शक्य झालं तर दक्षिणेतले हिंदू राजे मी उभे करतोय ना, ते आज न उद्या त्याला सम्मिलित होतील. मी इकडून तो तिकडून, असं दोघं मिळून आदिलशाही मिळू, अशी पण असू शकते शक्यता. काही शक्यता सांगता येत नाही. आता माझ्याऐवजी तुमची गरज माझ्यासोबत नसून शिवाजीराजांसोबत आहे, तुम्ही तिकडे जा, हे सांगून शिवाजीराजांकडे कान्होजी नाईक देशमुखांना पाठवलं. आणि कान्होजी शिवाजी महाराजांकडे आले. आता कान्होजींचं वय म्हणजे कसं शहाजीराजांच्या वयाचं बघा, ज्येष्ठ, वडीलधारी, अनुभवानं श्रेष्ठ, सगळ्या गोष्टी. नुसतं एवढं नाही तर कान्होजींचं 12 मावळ्यातल्या सगळ्या देशमुखांशी संबंध होता. काही जणांशी सोयरिके होते, संपर्क होता. नुसता संपर्क नाही, हुकूमत होती. त्यांच्या देशमुखांवर इतका संबंध होता की 2 देशमुखांचं भांडण लागलं तर ते निश्चयशय म्हणायचे की कान्होजीकडे चला, आपला निवाडा होईल. म्हणजे ते मध्यस्थ म्हणूनही लवाद म्हणून उत्तम होते. ते कोणाचा पक्ष घेणार नाहीत. जरी मागं काही भांडणं वगैरे असतील तरी सुद्धा ते कोणाचा पक्ष घेणार नाहीत. निपक्षपाती आपली चौकशी करतील आणि देशमुखीचं भांडण संपवतील. 2 गावच्या हद्दीचं भांडण असेल, एखादं गाव देशमुखीचं तुझं की माझं ह्याच्यावरून भांडण असेल, किंवा घराघरातला भावाचा तंटा असेल, तो अधिकारवाणीनं संपवावा. कान्होजी नाही का नाही, एवढं तुमचं 12 मावळावर वजन होतं. मग असा मनुष्य शिवाजी महाराजांना मिळालं काय होईल? मुळात पाठवलंच त्यासाठी होतं की 12 मावळाचे देशमुख एकत्र करावे, की तुमच्या हुकुमतीनं होऊ शकतात, बाकी कोणाची ताकद नाही, आणि ती शिवाजी महाराजांच्या पाठीवर उभी करावी.
आणि ते कान्होजीने केलं, खरोखर केलं. सगळे देशमुख मंडळी गावोगावची गोळा केले, शिवाजी महाराजांच्या बरोबर अनुभव केले. सगळे शिवाजी, एखादा फुटकळ राहिला असेल त्याचं परिपत्य केलं कान्होजीने शिवाजी महाराजांनी. आणि मग शिवाजी महाराजांचं पुढचं कार्य करतो तो आपण विचार करतोय. आणि मग कान्होजींनी अफजल खानाच्या युद्धात फार मोठी कामगिरी केली. काय केलं? 12 मावळ एका मुठीने शिवाजी महाराजांच्या मागे उभे केले. एकच खंडोजी निघून गेला, लक्षात ठेवा. देशमुख तालेवारीचा म्हणजे कोण? तर खंडोजी. मसूरचे जगदाळे गेले, पण ते 12 मावळात येत नव्हते, ते कराड प्रांतात आहे. कराडच्या शेजारी आहे मसूर गाव. केदारजी खोपडे आणि कान्होजी खोपडे हे फक्त शिवाजी महाराजांना सोडून गेले मावळात. बाकी कुणीही देशमुख कान्होजीने जाऊ दिला नाही. कान्होजीला पत्र आलं दरडावणीचं. आपण तो कान्होजी का हे विचार चालतो. कान्होजी कोण? एखाद्या माणसाचं चरित्र आपल्याला कळलं पाहिजे, नुसतं कान्होजी काय येत नाही. बादशाहकडून पत्र आले, आम्ही आदिलशाही सरदार अफजल खान रवाना केलाय, बऱ्या बोलानं त्याच्याबरोबर सामील व्हा. शिवाजी बंड करतोय ते मोडायला तो आलाय, त्याच्याबरोबर सामील व्हा. आलात तर सरफराजी होईल, बक्षिसांची कौतुकांची खैरात होईल. आणि जर विरोधात गेलात तर शिवाजीला पारिपत्य करणार आहे, त्यात तुमच्या घरादारावरून गाढवाचा नांगर ठेवले. सगळे देशमुख हादरून गेले. कान्होजी बरोबर सगळ्यांना आलं होतं, पण पहिलं पत्र कान्होजीला आलं. कान्होजी पटकन शिवाजी महाराजांकडे गेले. आपल्या बरोबर 5 पोरं होते कान्होजीला, 5, लक्षात ठेवा. सगळे एका वयाचे. तुम्ही म्हणाल एका वयाचे कसे? जुळं होतं. 5 कसे? कान्होजीला 5 बायका होत्या, 5 जणीची 5 होती. हौस मौज वेगळी होती, लक्षात येते ना. लग्नाच्या बायकाशिवाय दुसऱ्या बायका वेगळ्या होत्या. त्यातूनही एक पोरगा होता, म्हणजे 6 पोरं होती कान्होजीला, लक्षात ठेवा. आणि आताच्या फुटपत्तीची मापं मागच्या काळात लावून चालत नसतात. त्या काळात जास्ती लग्न होणं, भगवान श्रीकृष्णानं नाही का 16,108 केल्या, कारण काय विषय द्यायचो. पण त्या काळात जास्ती लग्न होणं हा प्रघात होता. अनेक लग्न करणं ही पद्धती होती. आताच्या काळात एक लग्न हा विषय आहे. आजचं मोजमाप मागे लाईन चालत. लग्नाशिवाय इतरही हौसमौज ठेवणं हा त्या काळात प्रघात होता. ते शास्त्रसंमत होतं त्यावेळेसच्या हिशोबानं. त्याला धर्माचीही मान्यता होती आणि समाजाचीही मान्यता होती, रूढी होती. त्यामुळे त्याला दोष ठेवण्यात काही अर्थ नाही. कारण शहाजीराजांनाही काही होत्या लग्नाच्या 2 बायका, याशिवाय अनेक बायका होत्या. त्याच्यापासून पुत्र झालेले आहेत शहाजीराजांना. शिवाजी फर्जन झोपला नाही का तो आग्र्यात शिवाजी महाराजांच्या जागेवर? तो शिवाजी महाराजांचा भाऊ आहे, शहाजीराजांचा पुत्र आहे. फक्त दासी पुत्र आहे, बिन लग्नाच्या बायकोचा आहे, एवढंच. अनेक आहेत. म्हणजे आजची फुटपट्टी कालच्या गणिताला लावायची नाही. तर कान्होजी आपल्या 5 पोरांना घेऊन शिवाजी महाराजांशी गेले. आणि महाराज हे पत्र आले, घाबरूनच होते. काय करावं? शिवाजी महाराजांनी परीक्षा घेतली बघा परत. आता ही खडतर काळ आहे. मित्र मैत्री खडतर काळात कळते. जर मित्र खडतर काळात पळून गेला तर तो मित्र नाही. शिवाजी महाराजांनी विचारलं का आला नाही? मग त्यांनी सांगितलं अगदी 5 पोरांशी घेऊन आलात, कसं काय? मग कान्होजींनी सगळं सांगितलं. का आलो? का हे पत्र आलंय, आदिलशाही फौजा निघाल्यात, आम्हाला माहिती आहे. महाराज तुम्हालाही वार्ताय, पण आम्हाला हे पत्र आलं. काय पत्र आहे ते मागासारखं सगळं सांगितलं. ती पत्र आहे. शिवाजी महाराजांनी वाचून बघितलं. मग तुमचा मनसुबा काय? शिवाजी महाराज किती श्रूड आहेत महाभारत. म्हणजे मग तुमचा मनसुबा काय? म्हणजे काय करू विचारायला आले तर ते विचारतात तुमची इच्छा काय? कान्होजीची परीक्षा आहे नाही, तुमची इच्छा काय? कान्होजी म्हणतात इच्छा, जी तुमची इच्छा ती माझी इच्छा, असं थोडक्यात कान्होजीचं म्हणणं आहे. नाही, तुम्हाला जायचं असेल तेवढ्यात ती बातमी घेऊन येतो हे की खंडोजी खोपडा जाऊन मिळाला, हा मिळाला, आमचं पारिपत्य होतंय असं वाटतंय, तो गेला, फितूर झाला, तुम्हाला जायचं असेल तर नाही असं. आणि मग कान्होजी जी म्हणतात ना ते फार महत्वाचं. आम्ही तुमच्या पक्षाला आलो, ती एकदा धरलेला पक्ष सोडायला नाही. आम्ही बेल भंडाराची आण घेतली, ती याच्यासाठी नाही. एकदा बेल भंडारा उधळलाय, घेतलाय हातात बेल आणि भंडारा, म्हणजे शंकराचं दोन्ही, महादेवाचा आहे, खंडोबाचा आहे, हातात घेऊन शपथ घेतली. ते बाजार बसवीसारखं रोज वेगळा राजाकडे जायसाठी नाही. तुमचं वतन जाईल, बायकामुळं मरतील, महाराज त्यांना विचारतात. वतन जाईल, तुमची देशमुखी संपेल, बायकामुळं मरतील, काय करावं? आणि मग कान्होजीनं जे केलंय ना ते विशेष आहे, ते लक्षात ठेवायसारखं आहे. कान्होजीनं महाराजांच्या शेजारी तांब्या बघितला आणि तांब्यातलं पाणी हातावर घेतलं. हे सोडलं पाणी घरादारावर, हे सोडलं पाणी वतनदारीवर. आम्ही तुमच्याकडे आलो ते वतनासाठी नाही आलो. म्हणजे कान्होजीची निष्ठा काय आहे? देव, देश आणि धर्म, त्यांची निष्ठा भगव्या झेंड्यात आहे.
त्याच्या उद्धारासाठी मी हे काम करतोय. मी काही शिवाजी महाराजांची चाकरी करतोय असं नव्हे. शिवाजी महाराजांची म्हणजे माणसाची होती. शिवाजी महाराजांची म्हणजे देवा देशाची धर्माची ही निष्ठा जी आहे ना ती कान्होजीची निष्ठा आहे. आता लोकांच्या साधारण सगळ्यांच्या मनात शिवाजी महाराज म्हणजे व्यक्तिप्रेम आहे. शिवाजी महाराजांची जी राष्ट्रनिष्ठा आहे, शिवाजी महाराजांची देवनिष्ठा आहे, शिवाजी महाराजांची धर्मनिष्ठा आहे ती आम्हाला मान्य नाही अशी सध्याची पद्धती आहे. शिवाजी महाराज मोठे का? या 3 गोष्टीमुळे मोठे. ते मोठेच आहे, विषयच नाही, पण ह्या गोष्टी आहेत म्हणून ते जास्त मोठे. आणि तीच गोष्ट कान्होजींची आहे म्हणून ते त्यांच्याबरोबर प्रेम करतायत. त्यांच्यासाठी हे सोडलं पाणी, खरोखर हातावर पाणी घेऊन सोडणं अवघड आहे. 5 मुलांशी आम्ही खस्त झालो, वतनाच्या वतन साहेबाच्या पायी ठेवले आहे असं म्हणून त्यांनी वतनावर पाणी सोडलं. 5 मुलांशी खस्त झालं तरी 72, पण शिंदळकी आम्ही करणार नाही असं कान्होजींचं म्हणणं आहे. कान्होजी असे आहे, कान्होजी हक्कानं रागवणारे आहेत, खंड्याला माफी करा म्हणणारे आहेत ना, भांडायला आले ना माफी नाही की हातपाय तोडला म्हणून, आणि तेवढंच मोठ्या मनानं प्रेम करणारे आहेत. केलं ते बरोबर केलं, जीव वाचवला पण हातपाय कापला बरोबर केलं असं म्हणणं आहे कान्होजी. हे कान्होजी चरित्र म्हणून आपण बोलतोय असं नाही. हे अज्ञानदासाचं सगळं झालं. अज्ञानदासाने कान्होजीचं कौतुक केलं. काय? जसे भगवंत रामाला रावणाच्या युद्धात नळ नीळ अंगद जांबवंत होते तसं कान्होजींचं वर्णन केलं. बांदल देशमुख आणि जेदे देशमुख हे तसे शिवाजी महाराज, हे शिवाजी महाराज राम आहेत आणि हे नळ नीळ आहेत असं वर्णन केलं. आणि मग महाराजांकडून रजा घेतली. आता थोडं गावी जाऊन राहतो म्हणून कान्होजी गावाकडे आले आणि गावाकडे आले आणि आजारी पडले. आणि कान्होजीला असं वाटायला लागलं की आता या आजारातून आपण उठत नाही, आता शक्य नाही, आता आपला अंत जवळ आला असंच वाटायला लागलं. आणि मग कान्होजीने काय केलं? आपल्या सगळ्या पोराला बोलवून पोरांना वाटण्या करून दिल्या. लक्षात ठेवा म्हणून कान्होजीने वाटण्या करून दिल्या 5 पोरात आणि 6व्या पोरालाही. म्हणजे ते अनावरस आहे म्हणून त्याला हाकलून देत नाही, त्यालाही त्याचीही व्यवस्था करून दिली, वाटण्या करून दिल्या. कान्होजीचा मुलगा पाजी जेठा थोरला माहित आहे आपल्याला, त्याचं नाव सर्जेराव. सर्जेराव किताब शिवाजी महाराजांनी दिला. पुरंदरच्या त्या फतेकराच्या लढाईत त्याने पराक्रम गाजवला ना म्हणून तो किताब दिला होता. हा थोरला मुलगा. मग बाकी धाकट्या भावांसकट सगळ्याचा सांभाळ करण्याच्या हिशोबाने घरातली चर्चा झाली असेल, काय असेल ते असो. आणि मग कान्होजीने महाराजांना पत्र लिहिलं, आता मी आजारी पडलो, माझं येणं संपलं, मी भेटू शकत नाही, मला अंत जवळ दिसायला लागला, वतन आणि पोरं तुमच्या पायाशी ठेवली आहे, त्यांचा सांभाळ करा. निर्वाणीचंच पत्र आहे, काय करावं? महाराजांना ते पत्र आलं आणि महाराजांनी त्याला उत्तर पाठवलं. साधारण 2 सप्टेंबर 1660 या दिवशीचा विषय आहे. मी पत्राच्या तारखेवरून, तारीख म्हणजे आजची आहे, त्यावेळेसची मिती असायची, मितीचं गणित करून मांडलेलं आहे. प्रति कान्होजी जेदे देशमुख यासी, प्रति शिवाजीराजे राजेश्री शिवाजीराजे आधीचं पत्र वगैरे वगैरे आहे. आपण पत्र लिहिलं ते पावलं थोडक्यात असतं. म्हणजे आपल्याला दिसाचे आणि रात्रीचे 15 ते 20 वेग होतात, म्हणजे शौचालय होते थोडा किंवा झटका येतो असं म्हणण्यासारखं. औषध घेऊन शरीरात आरोग्य होईल ते करणे. शिवाजी महाराज काय म्हणतायत? औषध घ्या, आरोग्य राखा, ईश्वराचे कृपे करून बरे व्हाल. तुम्ही लिहिले की आपले मूल 6 जण आणि देशमुख साहेबाच्या पायाशी ठेवले आहे, सांभाळ केला पाहिजे, लक्षात ठेवा. तरी आता नवीन लिहिणे काय लागते? तुम्ही मला सांगितलंय ना, माझी पोरं ती वतन तुमच्या पायाला ठेवलंय, सांभाळ करा. सांभाळतो असाच त्याचा अर्थ आहे. वेगळेपणानं सांभाळतो म्हणायची सुद्धा गरज नाही, तुम्ही सांगावं आणि मी करावं असा याचा अर्थ आहे. पहिलेपासून तुम्हा आम्हा घरोबाय, व्यथा बरी झाल्यावर मूल आणि स्वार पाठविणे. ह्याचा अर्थ काय? आजारपणातून बरे झालात म्हणजे तुमच्या बरोबर तुम्ही नेलेले स्वार आणि पोर स्वराज्याच्या सेवेला इकडे येऊ द्या, आजारपणात तुमच्या सेवेसाठी तिथंच राहू द्या, बरोबर आहे ते तिथंच ठेवा. व्यथा बरी होय तोपर्यंत आपल्यापाशीच राहू देणे. व्यथा म्हणजे आजार, रोग, व्याधी, पीडा अशा अर्थ नाही. व्यथा बरी होय ते करणे हे सगळं आहे, पण ते बरं व्हायसाठी जे करायचं आहे ना ते करा. वैद्य आणा, हकीम आणा, जे आहे ते आणा,
आणि करा, बरे व्हा, आम्हाला तुमची गरज आहे, असा त्याचा अर्थ आहे का? शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सरदारांना, आपल्या लोकांना किती प्रेम करत होते ह्याचंही प्रत्यंतर आहे. पत्राचा वेगळ्या अर्थाने विचार करा, नुसतं एवढं नाही. उत्तम आरोग्य राहण्यासाठी जी करता येईल ती करा. तुम्ही दिलेला शब्द पोरं सांभाळावं, मी सांभाळणार, तुमचा आमचा घरोबा आहे, नाही सांभाळा तर मी कसला, असा त्याचा अर्थ आहे. लिहिलेल्या पत्राला उत्तर देणं हा राजाचा भाव आहे. आता तुम्ही पत्र लिहून बघा, मुख्यमंत्र्याला किंवा कुठल्याही मंत्र्याला, अगदी आमदाराला लिहा, उत्तर येईल याचा भरोसा नाही. शिवाजी महाराज असे आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीने विचार करताना करायचा ना, तो असा करायचा महाराजांचा. पण काय करावं, भगवंतापुढे काही चालत नाही. ज्याचं जेवढं आयुर्मान आहे त्याला काही विषय नाही. कान्होजींची व्यथा काही भरत आली नाही, घटका भरली आणि कान्होजींनी डोळे मिटले. महाराजांच्या दौलतीचं फार मोठं नुकसान झालं. जणू पितृछत्रच हरपलं. पित्याची माया आणि पित्याचं संरक्षण दोन्ही करणाऱ्या गोष्टी कान्होजी हरपलं. काय करावं, महाराजांना अत्यंत दुःख झालं. पण तिथं काही चालत नाही ना, काय करावं. याच दरम्यान शाहिस्ते खान चाकणचा संघर्ष चालू होता ना. त्याने आपला एक सरदार कारतलब खान उजबेक याला परांड्याचा किल्ला जिंकायला पाठवलं. परांड्याचा किल्ला महाराजांकडे नव्हता, पण तो आदिलशाहकडे होता आणि तो जिंकण्यासाठी उजबेक खानाला पाठवलं. आणि उजबेक खानाला रक्ताचा एकही थेंब न सांडता परांडा जिंकला. ही वार्ता त्याच्यापाशी आली आणि मग चाकण जिंकलं, परांडा जिंकला, या वार्ता त्याने आपल्या बादशाहाला कळवल्या. म्हणजे बादशाह कोण, आपला भाचा औरंगजेबात. दिल्लीला वार्ता गेली, चाकण सर झाल्याचं समजलं. औरंगजेबाला आनंद झाला. आपल्या मामानं दक्षिणेत पराक्रम गाजवला, त्याला विश्वास वाटवला. आता विश्वास वाटायला लागला की आता दख्खन नक्की जिंकणार. सुरुवात झाली, चांगली झाली ना. आता दख्खन मामा जिंकणार. मामाच्या दिमतीला फौज अपुरी आहे असं आता भाच्याला वाटायला लागलं. बघा बरं का, किती फौज आहे, 1 ते 1.25 लाख. 1 लाख दिल्लीतून घेऊन निघाला होता. पुढे मधल्या सरदारांना सांगितलं होतं संमिलित व्हा, औरंगाबाद वगैरे आल्यावर अजून माणसं वाढली ना. 1.25 लाख सुमारे फौज, 1 ते 1.25 लाख म्हणा, काय हरकत नाही. एवढी फौज घेऊन आला आणि भाच्याला आता वाटायला लागलं की मामापाशी फौज कमी आहे, मामाला कुमक पाठवली पाहिजे. आणि त्याने जाफर खानाला हुकूम पाठवला, ताबडतोब आपली फौज घेऊन मामाच्या मत्तीला जा. अमील उमरा शाहिस्ते खान नवाबाच्या मत्तीला जा. आणि जाफर खान निघाला. जाफर खान ही पाहुणाच आहे बरं का औरंगजेबाचा. तो मावशीचा नवरा आहे, म्हणजे शाहिस्ते खानाचा मेहुणा आहे, बहिणीचा नवरा. मेहुणे दोघं मिळून स्वराज्यावर यायला लागले. आता या 2 वार्ता गेल्या आणि बादशाह आनंदित झाला. पावसाळा संपत आला. महाराज नव्या राजकारणाचे नकाशा आखडायला लागले. आणि आजपर्यंत शाहिस्ते खानाला मात्र तो पुण्यात येऊन राहिला होता. त्यांनी सासवड, शिरवळ, पुण्याचा शिवाजी महाराजांचा प्रांत जिंकला होता. मराठी फार हुशार हो. मराठी काय करत होते, या शाहिस्ते खानाच्या स्वतः लष्कर फिरत असताना कुठे शाहिस्ते खानाची तुकडी येईल त्याच्यावर छापा घालायचा, मारामारी करायची. ते सावध झाले की पळून जायचे जिंकल्याचे. आता गावं लुटायला शाहिस्ते खानाने प्रारंभ केल्यावर ह्यांनी काय केलं, गावातलं सगळं आपलं गव्हाळ घ्यायचं आणि डोंगरात जाऊन राहायचं ठरवलं. तर ते गव्हाळ घेतलं आणि डोंगरात जाऊन राहायला लागले, पळून गेले. जात त्या मर्दाने अनेक उद्योग केले. काय केलं, गावातलं घर बी ठेवायचं, पण शेतीवाडी येऊन ते नुकसान करेल, जे धान्य घेऊन जाता येतं ते घेऊन जायचं आणि उरलेलं पिठून निघून जायचं. म्हणजे शाहिस्ते खानाला खायला काही मिळत. सैन्याचे हाल व्हावेत. पुण्याचा मुलूक वैराण केला, काही ठेवून नाही मराठी. शाहिस्ते खानाला खरोखर हाल व्हायला लागले. त्याला मोगलाकडून रसद आणायची पाळी आली. अन्न आणि धान्य, सैन्याला लागणारा चारा बाहेरून आणायची पाळी आली. किती जाळपोळ केली, अहो दरबाची काडी सुद्धा शिल्लक ठेवून नाही मराठी. शाहिस्ते खानाचे हाल करायचे. शाहिस्ते खान आतापर्यंत जरी मराठी मुलकात आला तरी तो पठारी प्रदेशात थोडा होता. त्याने महाराजांचा एकही गडकोट म्हणजे किल्ला फक्त चाकणची भुईकोट गडी सोडता जिंकला नव्हता. आता त्याला एखादा किल्ला डोंगरी जिंकावा शिवाजीचा अशी इच्छा झाली. पण त्याला शंका वाटायला लागली, कसं करावं. कारण एक साधी घडी मातीची होती,
ती गडी घ्यायला आपल्याला 56 दिवस गेले, 2 महिने जवळजवळ गेले. की मोठे मोठे किल्ले कशी प्राप्त होतील, डोंगरी किल्ले कसे घ्यावेत. औरंगजेबाला तरी इच्छा होती की सगळं स्वराज्य संपावं, शिवाजीची सत्ता संपावी, मराठीशाही उधळून टाकावी. तो शाहिस्तेखानाला हुकूम करी की शिवाजीचा मराठीशाहीचा चुरडा करा. शाहिस्तेखान आपल्या सरदाराला हुकूम करे की मराठ्यांचा चुरडा करा. सरदार सैन्याला हुकूम करे मराठ्याचा चुरडा करा. प्रत्यक्ष कारवाई काहीच होत नव्हती. मराठी हातालाच येत नव्हते ना. काय करायचं आता. शाहिस्तेखानाने पुढच्या कारवाई काय करायची याचा विचार करायला सुरू केला. पुण्यात आला. आता नवा मोहिमा तो मांडायला लागला. पावसाळा संपला, फौजीला तुकतुकी यायला सुरुवात झाली. डोंगरी किल्ले घेण्यापूर्वी राजगड, सिंहगड, तोरणा, लोहगड हे किल्ले शिवाजीचे आहे, पण हे घेण्यापूर्वी आपण कोकणचा भाग घ्यावा शिवाजीने जिंकलेला, अशी इच्छा शाहिस्तेखानाला झाली. आणि मग कोकणपट्टी घेण्यासाठी त्याने तसा विचार सुरू केला. आपल्या सरदाराला तशरीफ फरमावली. कोण? सरदार कारतलब खान. तो हुजूरच्या समोर हजर झाला. आपल्याला काय हुकूम आहे? परांडा घेऊन आलोय आपण, आता दुसरा काय हुकूम आहे याच्यासाठी तो उत्सुक होता. तो पूर्णसात करून शाहिस्तेखानापुढे उभारला आणि शाहिस्तेखानाने सांगितलं, कारतलब खान, हम तुम्हारे करतब अच्छी तरह जानते हैं. तुम्हारी शमशीर वो मिसल है और इसीलिए कोकण पर कब्जा करने की जिम्मेदारी हम तुम पर सौंपते हैं. चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोटना ये सारे शिवाजी के मशहूर किले तुम कब्जा कर लो. हमें पूरा भरोसा है कि तुम फतेह पाकर बादशाह की खिदमत हासिल करोगे. तुम्हारे कर्तव्य की कदर की जाएगी. हाँ, तुम्ही जावा, तुम्ही कराल ही जी खात्री आहे केलेल्यावर तुम्हाला सरफराज म्हणजे बक्षीस मिळतील. थोडक्यात बादशाची कृपानर्जी तुमच्यावर होईल. कारतलब खानाने नम्रतापूर्वक स्मित केलं. त्याला उत्साह आला, आनंद वाटला, कामगिरी मिळाल्याचा आनंद होता आणि तो निघाला. शाहिस्तेखान त्याला पुढे म्हणाला, मित्रसेन. आता काय प्रोत्साहन देतोय तो. मित्रसेन, कच्छप, सर्जाराव गाढे, जाधवराव, अमरसिंग, चौहान, जसवंतराव वगैरे सरदार तुम्हारी मदद करेंगे. आता कारतलब खानाबरोबर हे सरदार दिले. और शेरनी से बढ़कर भी दिल का कलेजा रखने वाली राय बागन भी तुम्हारे साथ आएगी. म्हणजे या सगळ्या सरदाराबरोबर राय बागन दिली. ठरलं. कारतलब खानाची कोकणावर नामजात झाली. ताबडतोब मोहिमेची तयारी सुरू झाली. पुण्यात नव्या मोहिमेला उत्साह आला. खरोखरच खानाच्या शौर्याबद्दल, कीर्तीबद्दल शंका नव्हती. त्याने अनेक मोहिमात हयात घालवली होती. तो वाघही तसाच शूर होता. त्याचा बापही तसाच होता. खुद्द औरंगजेब जेव्हा दक्षिणेत सुभेदार होता ना, तेव्हापासून कारतलब या दख्खनच्या मुलखात वावरत होता. अजूनही त्याचे डोंगर म्हणजे डोंगराळ मावळ आणि कोकणी मुलखाचं नातं, जरी तो इकडे दख्खनचा सुभेदार आला असला तरी त्याचं नातं नव्हतं. कारण तो मुलूक पाहिला नव्हता. त्याने औरंगाबादच पाहिलं होतं. पण पाहिलं नसतं म्हणून काय झालं? डोंगर घेणं काय अवघड आहे काय? मी लष्कराचा लढवई आहे, मी घेतो चुटकी सरशी. या मोहिमेच्या निमित्तानं त्याची ओळख होईल. कारतलब खान मोहिमेच्या तयारीला लागला. त्याच्याबरोबर अमरसिंग, चौहान वगैरे सरदार आणि रायबागन देऊन शाहिस्तेखानानं त्यांनाही तशरीफ फरमावली. हे काम करा, जा, कोकण जिंका. मोहिमेची तयारी सुरू झाली. चिक्कार फौज जमली. हत्ती, तोफा सगळ्याची तयारी झाली. नेमकी संख्या किती सांगता येत नाही, पण अंदाज 30,000 असावी. किती? 30,000. कारतलब खान पुण्याहून निघाला. चिंचवड, तळेगाव, वडगाव या मार्गाने त्यानं कूच केलं. तो पुढे चालला. आता तो कोकणात उतरणार होता. कोणत्या मार्गाने कोकणात उतरणार? वाटा कशा आहेत? वाटा अडाणी अवघड आहेत याची माहिती कारतलब खानाशिवाय आणि त्याचे जे वाटाडे असतील त्याच्याशिवाय कोणालाही माहित नव्हती. वाट कशी येत उतरायची? बाकीची फौज नुसतं फौज होती. स्वतः कारतलब खानाला ही वाट अवघड आहे याची माहिती होती, कारण वाटाड्याने ते सांगितलं असावं. वाटाडे ते रस्ता दाखवायला होते. वाटाड्याला माहित होते या भागातले होते ना ते रस्ते कसे आहेत. महाराज इकडे राजगडावर बसले होते.
पुण्यापासून शेजारी आहे राजगड. राजकारणी मुत्सद्दी आणि त्यांच्या सोबत होते, मुद्द्यावरती ते बोलत होते. चाकणचा संग्राम दुर्ग तर हातचा गेला. त्या किल्ल्याचं नाव होतं संग्राम दुर्ग बरं का. चाकण घेणे कठीण आहे, पण असं वाटतं की किल्ल्यासह जाऊन चाकण आत्ताच काबीज करावे. पण निकड असलेलं दुसरं काम हाती येऊन पडलंय, त्याची तळ आधी लावून मग चाकण बघू. आत्ता गरज नाही आहे, घ्यायचं आहे पण आत्ता नको. अनेक गोष्टींचा महाराजांचा विचार चालला होता. ज्याच्यावर जगाने सारे व्यवहार अवलंबून असतात तो पैसा मी खंड्या वसूल करून मिळवीन आणि नंतर औरंगजेब बादशाचा सूड उगवीन. कारण आत्ता युद्धात अडकलोय आपण. आत्ता शाहिस्तेखान आलाय, पुन्हा वैराण करतोय, लोकांना सौख्य दिलं पाहिजे. अफजल खानामुळे मोठी स्वारी झाली आहे, पैसे खर्च झाले आहेत, त्याची व्यवस्था करायसाठी पैसे पाहिजे, ती खंड्या वसूल करून मी करेन. महाराजांना कारभाऱ्याने सुचवलं, मुलुकगिरीवर लोक जर पाठवले ना तर हे आपलं काम होईल, लोकांना पाठवा. एवढ्यात कुणीतरी बोलून येऊन सांगितलं. महाराजांचे हेर फिरतच होते की शाहिस्तेखानाची फौज कारतलब खानाच्या आधिपत्याखाली कोकण उतरू पाहते आहे आणि त्याच्याबरोबर भरपूर गबाळ आहे. 30,000 लोकांना लागेल एवढं बघा. तो कारतलब खान निघाला आहे. हे रस्ते बातमी येऊन सांगितली. कारतलब खानाने लोहगड किल्ल्याच्या दक्षिणेला हळूहळू उतरून लोहगडाच्या शेजारून पुढे जायला सुरुवात केली. अगदी निर्भय मनानं तो चालला होता, कारण आतापर्यंत त्याला कोणी अडलच नव्हतं. विषयच नाही ना. ती वाट अगदी उंच डोंगरातून जाणारी अत्यंत अरुंद म्हणजे पाऊल वाट होती. एवढ्या बिकट वाटेतून जाताना सैन्य पावला पावलाला कुंठित व्हायला, आता अरुंद रस्ता सुरू झाला, आता सैन्याचे हाल व्हायला सुरू झाले. एवढ्या बिकट वाटेने जाताना सैन्य पावलं पावली कुंठित व्हायला लागलं. आता पुढे ते अरण्य लागणार होतं, अजून अरण्य नव्हतं. सगळ्या बाजूने सह्याद्रीची शिखरं वर यायला लागली होती, दिसायला लागली होती. लोहगडाच्या पलीकडून दक्षिणोत्तर जाणाऱ्या मार्गाने तुंगाच्या अरण्यात उतरायचं आणि तेथून सह्याद्री चढून उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरायचं, असा कारतलब खानाचा बेत होता. पुढचा वाट जंगलाचा, अवघड, काट्याचा, अडवळणाचा, निर्जन, अरुंद आणि भयानक होता. सगळं किती वाटेची वैशिष्ट्य बघायची, भयंकर आवड सगळं. आणि हा खान तिथून चालला होता, एवढी मोठी फौज घेऊन चालला होता. बरोबर काय होतं, हत्ती, सामान, सुमान, उंट. तिथून असं उतरणं कोणी दृष्टांत दिला होता त्याला कोणास ठाऊक. त्याला वेडा पीरच म्हटलं पाहिजे, या रस्त्यानं जा असं घेऊन हत्तीला म्हणून. ही वाट कोकणात उतरायची होती की मरायची होती काय बघा. उंबरखंडीच्या खाली तुफान अरण्य होतं आणि या खिंडीतून जाणारी वाट इतकी अरुंद होती की एका वेळी एकच माणूस जाऊ शकावा. तिथून हत्ती घेऊन चाललाय आता. कुणा अरण्य पंडितानं त्याला वाट सुचवली, कुणी तारीफ केली, त्याचं खरोखर कौतुकच करायला पाहिजे. मला तर कधी कधी असं वाटतं बरं का की त्याचे शेर म्हणून शिवाजी महाराज, वाटाडे म्हणून शिवाजी महाराज माणसं काम करत होते काय, या वाटेनं नेलंच कसं कळायला पाहिजे. खरं भगवंताला असं विचारलं पाहिजे की परमेश्वरा तू किती कंजूस रे, मोगला थोडीशी जरी अक्कल दिली असतीस तरी काय तुझं गेलं असतं काय, एवढं सगळ्याला दिली त्याला का दिली नाही. पण तू अक्कल देत होता तेव्हा आम्हाला जरूर नाही म्हणून हेच निघून गेले काय. लक्षात आलं ना, आम्हाला नको भरपूर आहे असं यांना वाटलं काय. कारतलब खान रात्री मुक्काम करीन दिवसा पुढे चाले. त्यांनी लोहगडापासून थोड्या अंतरावर असलेल्या डोंगरातल्या वाटेनं तुंगारण्यात उतरण्याकरता फौज वळवून तुंगारण्यापर्यंत आला. रायबागांना ही सारं दिसत होती, ती हुशार होती. अरण्याला सुरुवात झाली, अत्यंत दुष्कर वाट सुरू झाली. तेथून रिक्ता निघेना, लईनच चालायला लागली. सिंगल बघायची माळ चालती तसं हटे ना. आता कारतलब खानाला कळायला लागलं पहिली चुणूक काय आहे शिवाजीचा मुलूक. कधी जन्मात न पाहिलेले डोंगर, न पाहिलेले हाशम कंटाळायला लागले. ते या डोंगरात शिरत होते. मोठ्या यातीनं तो ऐन मध्यावर आला. अजून उंबरखिंडी पर्यंत पर्वत चढायचा होता. रायबागांनाही काही धड लक्षण दिसत नव्हतं. फौजीतले लोक हैराण झाले. प्रत्येक जण आपण तोल पडून पडतोय काय, तोल जाऊन असं वाटायला लागलं. राजगडावर महाराजांनी नेताजीला खुणावलं. ही खाली आणि हे वर आहे, जवळच आहे राजगड तिथं ना.
बाकीचे सोंगडी महाराजांची मान हल्ली की उठले. कुठं जायचं विचारायला नाही, फक्त महाराजांच्या मागे एवढंच माहीत. काम काय आहे सगळ्याला माहित होतं. पुढचं निघण्याची तयारी झाली. स्वतः महाराज निघाले. बघा 1000 मावळा सदरेवर हजर झाला. किती लोक तिथं? किती आहेत? 30,000. किती असू द्या हो, आपले कसे आहेत ते महत्वाचे आहेत. हा, नव्या स्वारीची तयारी झाली. पावसाळ्यात जरा विश्रांती झाली ना, आता नवीन हात शिवशिवायला लागले. उठा, नवीन स्वारी म्हणजे दसरा दिवाळीचा आनंद. नवीन मेजवानी, आता कालचं नाही आज नवा. नेताजी, तानाजी, पिलाजी आणि खास महाराज निघाले. राजगड सोडला. कारतलब खान तुंगारण्यात शिरण्यापूर्वीच महाराजांची भूते तिथे येऊन जागोजागी लपून राहिली. किती योजना आहे बघा. तो कुठं आहे, कसा येतोय, प्रत्येक गोष्ट आपले हे सांगतायत. महाराज तुंगारण्यात जाऊन लपले. कारतलब खान यायच्या आधीच. आणि ह्याच्या टेहळ्याला, ह्याच्या हेरांना, ह्याच्या वाटाड्यांना हे माहीतच नाही. लक्षात घ्या, वास्तविक लोहगड आणि विसापूर हे किल्ले स्वराज्यात होते. मोगली फौज आपल्या शेजारून तुंगारण्यात उतरत होती हे उघड दिसत असून सुद्धा गडावरच्या मराठ्यांनी आधीच तुंगारण्यात येऊन ठेवलेल्या महाराजांच्या सैनिकांनी कारतलब खानाला आडकाठी केली नाही. म्हणजे हे नियोजन केल्याशिवाय होतंय का? आधी ठरवलं काय करायचं. येऊ दे. कुठं चाललाय? कोकणात. कुठून? तुंगारण्यातून. कुठून? उंबरखिंडीतून. जाऊ दे, थांबू, नुसतं स्वस्त बसा. अफजल खान येऊ दे, पार मध्ये येऊ दे. तोपर्यंत नेताजी गप्प बसला, तोपर्यंत कान्होजी गप्प बसली, काही केलं नाही. आणि अफजल खानाच्या सभोवतालच्या सगळ्या प्रदेशात मावळे लष्कर घेऊन बसले होते ना. तसंच आता तुंगारण्यात येऊ दिलं. अगदी स्पष्ट आहे, अरण्यात आलं की सोडपायला सोपं जाते. आपलं तेच काम आहे. कान्होजीला, नेताजीला महाराजांनी हुकूम दिला, कोंडी करा. खानाची फौज ताणीने हैराण झाली. पाणी मिळेना. उंबरखिंडीच्या वाटेवर खान कसा बसा आला. तरी त्यानं पुढे कूच करायचा आदेश दिला. दुसरं काय करणार? एक तर पुढे जाणं भाग आहे, नाही तर आहे तिथं बसल्यावर पुढची व्यवस्था काय? पुढे गेलं पाहिजे, पुढच्या पडावाला थांबलं पाहिजे. कशी बशी चालत चालत फौज ऐन गाभ्यात आली आणि एकदम शिंग वाजली. नौबत वाजू लागली. खानाच्या फौजीला काही कळेच ना. भयभीत झाली. इकडे तिकडे पाहतायत तो काय? अहो काही दिसेच ना. सू 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 महाराजांचे बाण सुटायला लागले. खानाची फौज पटापटा पटापडायला लागली. माणूस दिसत नव्हता, फक्त सुटत होते बाण. आणि सांदी सपाटीत लपून राहिलेले नेताजीचे मावळे आता खानावर तुटून पडले. एका अंगाचे खुद्द नेताजी उंबरखिंडीत खानावर तुटून पडला. कारतलब खानाची जीभ आता कोरडी पडली. तो आणि रायबागन आणि आणखी काही माणसं एका बाजूला होती. त्या अरण्यात अफजल खानाच्या वेळी झालेल्या कत्तलीसारखी, जावळीच्या खोऱ्यात जशी झाली ना, तसं उंबरखिंडीत कत्तल झाली. दुसरी आवृत्ती सुरू झाली. लढाई पेटली. पण मोगलात जीवच उरला नव्हता. चालून ती अरण्याच्या रस्त्याने ते गडबडून गेले होते. मावळे आधीपासून येऊन वाट पाहत बसले होते. ते ताजेतवाने होते. कारतलबचा अमरसिंग नावाचा सरदार मराठ्याशी लढण्याची शिकस्त करीत होता. पण मराठ्यांची फौज इतकी जोरावर होती, त्या अमरसिंगची धडपड काही चालेना. अरण्यात आरडाओरड्याशिवाय दुसरं काही ऐकू येईना. कारतलब अगदी घाबरून गेला. रायबागन निमुटपणे हे सगळं पाहत होते. ते अजूनपर्यंत काहीच बोलले नव्हते. महाराज उंबरखिंडीच्या वाटेवर येऊन उभे राहिले. नेताजी पुढे आला होता, महाराज मागे आले. ते घोड्यावर आरूढ होते. त्यांच्या भोवती हत्यारबंद मावळे होते. खाशाच्या महाराजांच्या सोबतचे खासे अंगरक्षक ते होते. एका हातात घोड्याचा लगाम होता आणि दुसऱ्या हाताची मूठ कमरेवर ठेवली होती. अरण्यात चाललेला रणसंग्राम महाराज पाहत होते. कारतलबच्या फौजेत जसवंतराव कोकाटे, गाढे हे मराठा सरदारे होते. याबरोबरच अन्य सैन्य होतं. हे मराठे मोठे डोके बा, मराठीच ते लक्षात ठेवा. महाराजांच्या लोकांनी आपलं तुफान मांडलंय, आपली कत्तल मांडली. हे झाल्यावर आपली धडकत नाही. हे लक्षात आल्यावर मराठ्यांचे हे मराठी सरदार ओरडून सांगायला लागले, आम्ही तुमचे. दिसतात आपल्यासारखे, मोगलासारखे दिसत नाहीत, आम्ही तुमचे.
आम्ही महाराजांची शिपाई, पटकन पलटी. बघा, पळून जायला वाट नव्हती, जायचं त्राणही नव्हतं, लढाई करायची ताकद नव्हती. एक कोस परिसरात धुमाकूळ सुरू झाला. कारतलब खानाच्या आघाडीकडून सारखे हाशम दौडत दौडत येत होते आणि सांगत होते, अमकं झालं, अमकं झालं, सैन्य पडतंय, काहीतरी करा, काहीतरी करा. अहो करा काय, पुढे जायला रस्ताच नव्हता, काय करायचं. रस्ता होता तो मराठ्याने रोखला होता. सगळं अवघड झालं. तो केविलवाण्या मुद्रेने त्रस्त झाला होता. त्याची मुद्रा सांगत होती काय झालंय. त्याची अवस्था वाईट झाली. पुढे जाता येईना, माग फिरता येईना. एवढंच चालू असताना नवी खबर आली, पुढून नेताजी चालून आलाय आणि मागे शिवाजी येऊन उभारलाय. म्हणजे मागचाही रस्ता आता बंद झाला. किती लोक आहेत माहीतच नाही, आपले किती येत नाही, शिवाजीची किती आहेत. आपल्याला लढाई करायची आहे तर काय करायला पाहिजे. आधी अवसान नाही, अशा परिस्थितीत लढाई उभारली आहे, काय करावं. रायबागन घोड्यावर स्वार होऊन कारतलच्या शेजारी होती. आतापर्यंत ती अक्षरही बोलली नव्हती. मोगली फौजेची दाणादाण पाहिली आणि तिची खात्री झाली की येथून निघणं कठीण. खान मात्र अजूनही लढाईची तयारी करत होता आणि बोलत होता, बहादूर रहो, लढते रहो, लढते रहो, मोठ्या मोठ्यानं ओरडत होता. आणि हे ऐकत होतं कोण? शिवाजी महाराजांचे सैनिक. कारण खानाचे सैनिक ऐकायला तयार नव्हते नव्हे, त्यांची मानसिकताच नव्हती लढाई करायची. ते पळून जायच्या नादात होते, पळून जायला रस्ता नव्हता. आणि ते शब्द खरोखर शिवाजी महाराजांचे सैनिक आहेत, लढते रहो, लढते रहो. आता मोगली फौजेचा धीर सुटला, हाहाकार उडाला. यश दूर राहो, जिवंत राहण्याची आशा तरी जिल्हा काय का नाही असं वाटायला लागलं. आता रायबागांना गप्प राहावे ना. ती खानाला अत्यंत कडक शब्दात बोलली, खान साहेब तुम्ही मोठी चूक केली. शिवाजी सारख्या सिंहाच्या अरण्यात शिरलात. एवढी मोठी बादशाची फौज तुम्ही खंड करून शिवाजीच्या जबड्यात, सिंहाच्या जबड्यात आणून सोडली. किती दुःखाची गोष्ट आहे. आजपर्यंत बादशाह हजरत आलमगीर यांनी मिळवलेल्या यशावर तुम्ही बोळा फिरवला. तुम्ही अक्कल नाही वापरली. कुठं चाललंय, कसं जायला पाहिजे विचार नाही केला. त्यांचं यश तुम्ही अरण्यात बुडवलं, पाण्यात नाही अरण्यात. पहा मागे पुढे शत्रू चौफेर जोरात आहे. त्यांची पटाईत तिरंदाज हाशम तर दिगमूढ होऊन, तुमचे पटाईत तिरंदाज आणि हाशम दिगमूढ होऊन काही बघू शकतायत, एवढ्याशिवाय काही करू शकत नाहीत. ते हाताला घेऊन नुसते उभे आहेत. छेदाची गोष्ट ये की त्या मूर्ख शाहिस्तेखानाने शत्रूच्या आगीत तुम्हाला सैन्यासह ढकललाय आणि तुम्ही त्यात पडलाय. थोडी तरी फलप्राप्तीची आशा असेल तर पुरुषानं जातीनं हा उद्योग हाती घ्यावा. यश दिसत असेल तर तिकडे जावं, नाहीतर स्वस्थता राहावी. हे खरं पुरुष पण आहे. की बै सल्ला तिथे बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही कसले पुरुष असंच त्याचा अर्थ आहे. नाही तर केलेलं साहस उपहासाचं म्हणजे टिंगलीचं कारण होतं, लक्षात ठेवा. म्हणून मी सांगते ते ऐका आणि शिवाजीला शरण जा. मृत्यूच्या तावडीतून सुटका करून घ्या. जगलं तर परत पुढचा विचार करू, नाही तर आता मरणाशिवाय पर्याय नाही. शरण जा. खानापुढे दुसरा उपायच उरला नाही. शरण जावं नाहीतर मरण. जगणं आवश्यक आहे. काय परवडेल? कैद होऊन शिवाजी पुढे पडण्यापेक्षा किंवा मृत्यूला सामील होण्यापेक्षा, मृत्यूला प्राप्त होण्यापेक्षा शरण. शिवाजी दिलदार आहे, मोठ्या मनाचा आहे. तो उदार मनाने आपल्या धर्मवाट देईल. आपले प्राण वाचून फौज घेऊन निघून जाऊ असा स्पष्ट सल्ला आता रायबागांना त्याला दिला. जे शत्रू असून रायबागांचा शिवाजी महाराजांवर विश्वास किती लक्षात ठेवा. तुम्ही जर शरण जाल तर शिवाजी महाराज तुम्हाला काही करणार नाही, सोडून देतील. पण शरण जायचं म्हणजे हाततस्त कपट ठेवून जायचं नाही. शरण म्हणजे निश्चय शरण, सगळं काय आहे ते ठेवायचं, निघून जायचं, असं शरण. मोगली फौजेची वाढती दाणादाणाने फौजेचा धुमाकूळ खानाला दिसत होता. रायबागांचं म्हणणं त्याला निरुपायानं पटत होतं. म्हणजे इच्छा नव्हती पण पर्याय नव्हता. निरुपाय शरणागतीचा अपमान त्याला झोंबत होता. साऱ्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, लाज, लज्जा मुकाट्याने झाकून ठेवण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. आणि त्यामुळे त्याने रायबागांच्या वतीने, आपल्या वतीने म्हणजे रायबागान आणि स्वतःच्या वतीने एक शहाणा माणूस शिवाजी महाराजांकडे पाठवायचं ठरवलं. मोठ्या विनवणीने
त्याला शब्दात सांगून पाठवलं. रायबागांनी त्याची रवानगी महाराजांकडे केली. त्याने बरोबर काही हशम घेतले आणि तो मनुष्य, आता थोडक्यात तो वकीलच म्हणायचा, तो महाराजांकडे आला. खानाचा वकील महाराजाकडे यायसाठी साडा झाडोऱ्यातून वाट काढीत निघाला. लांबूनच त्याला घोड्यावर बसलेली महाराजांच्या, त्याने विचारलं असेल, कुठे आहेत महाराज बाबा? हत्यारे टाकलेत आणि आता शरण आहे, पांढरा झेंडा घेतला असं म्हणू आपण. शरणाची काही लक्षणं असतात ना, हात वर केले शरणागती आहे, हत्यार टाकलं शरणागती आहे, मग आम्हाला सहाय्य करा, महाराजांपाशी न्याय. लांबूनच महाराजांच्या समोर त्याला नेऊन उभं केलं. महाराज कसे दिसत होते? महाराज अतिभव्य, अतिसुंदर आणि अति तेजस्वी मर्दाची मूर्ती ती होती. महाराजांनी अंगात पोलादी चिलखत घातलं होतं. युद्धाचा वेश त्यांनी परिधान केला होता. कसे? पोलादी चिलखत अंगाला घातलं होतं. मस्तकावर पोलादाचं शिरस्त्राण होतं, त्याची जाळी मानेवर रळत होती. मनगटावर, छातीवर, कमरेवर आणि पोलादावर अत्यंत सुबक नक्षी काढलेली होती. चिलखत आपण म्युझियम मध्ये पाहू शकतो. आता चिलखताचा काळ संपला. आता बुलेट प्रूफ जॅकेट असतात. चिलखतच ते आधुनिक युगातलं, फक्त ते कपड्याचं असतं. त्याचे आतले गुण वेगळे असतात. गुण म्हणजे ते कोळ्याचं जाळं असतं ना आपल्या, तशा कोळ्याच्या 25 जाळ्या एकावर एक लावून केलेलं, वर्णन खालनं एक कापड घातलेलं नसतं. कोळ्याच्या जाळ्यात गोळी मारली तर गोळी पलीकडे जात नाही, ती अडकते, फक्त धक्का बसतो. तसं हे आधुनिक युगाचं चिलखत आहे, नवीन तंत्र आहे ते. आता ते कोळ्याचं जाळं कोळ्यातच घेतलं पाहिजे असं नाही, ते कशापासून बनतं, त्या कृत्रिम धाग्यापासून हे कपडे केलेले असतात. म्हणजे नवीन जे सगळे चिलखत म्हणजे जॅकेट घालतात ना, ते असे आहे. सैन्याचे वेगळे, मंत्री संत्री घालतात ते वेगळे. महाराजांनी चिलखत घातलं, डोक्यावर शिरस्त्राण घातलं होतं. पोलादी पट्ट्या चिलखतात गुंतलेल्या होत्या, सगळ्या नक्षीदार, सुंदर, छान होतं. आणि अंजिरी झाक असलेले ते चिलखत आणि शिरस्त्राण महाराजाला शोभत दिसत होतं. खाली सुरुवार होती. अंजिरी झाक म्हणजे चिलखत पोलादाचा असतो. पोलादातली उत्तम जी जात असते, पोलादातही 4 वर्ण आहेत बरं का, लक्षात ठेवा. पोलादातही 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. उत्तम पोलाद ब्राह्मण वर्णाचं म्हणतात. आणि त्याचा रंग जो असतो तो अंजिरी म्हणजे निळसर रंग, थोडासा निळसर छटा, स्वच्छ दिसतं. तलवारीचा रंग जर तसा असेल तर ती तलवार उत्तम, लक्षात ठेवा. म्हणजे पोलादाचं जे शास्त्र आहे त्यात उत्तम पोलादाची वस्तू जर हातात आली तर तुम्ही निळी दिसते. निळी म्हणजे अगदी निळी नाही, निळसर म्हणजे अंजिरी. अंजिरी रंग तसाच असतो, थोडा निळसर असतो, असा फिरता दिसतो. तसं ते पोलाद अंगावर महाराजांच्या, आणि खाली पांढरी सुरवार घातलेली महाराज. कमरेला तलवार लटकवली होती, पाठीला विशाल ढाल बांधली होती. युद्धाला आलेत महाराज, गप्प मारायला नाही. युद्धाच्या आवेशात आहेत, युद्धाच्या आवेशात आहेत. पाठीला भरी मोठी ढाल बांधली होती. कानात मोत्याचे चौकडे होते, भव्य कपाळ, गरुडासारखं घवघवीत नाक, चढणदार भिवया, अत्यंत पाणीदार डोळे आणि काळे भोर खुलून दिसणारी दाढी, असं होतं महाराजांचं वर्णन. कपाळावर गंध. प्रत्यक्ष रुद्र, शिव म्हणजे रुद्रच ना, हे नावच शिव आहे. रुद्र पण धीर गंभीर होते महाराज. सारखं रुद्र काही तांडव करत नाही, शांत होते महाराज. आता महाराज होते पण तांडव आता महाराजांच्या सहकार्यांचं चालू होतं. महाराज नुसते मागे उभे होते. गण होते ना ते पुढचे, त्यांचं तांडव. महाराजांनी उतरल्यावर अजून काय झालं असतं बघा. आणि वकील आला काट्याकोटातून महाराजांच्या पाशी आला. मालदारांनी वर्दी दिली, महाराज कारतलबचा वकील आलाय. महाराजांनी वकिलाकडे नजर वळवली. वकिलाला जवळ यायला खुणवलं. वकील जवळ आला. आपण कारतलब खान यांच्याकडून विनंती घेऊन आलोय. अतिशय अदबीनं त्यानं महाराजांना सांगितलं. महाराजांनी त्याला आज्ञा केली. काय म्हणणं आहे सांग. महाराज घोड्यावरच होते आणि वकील पुढे हात पसरून उभा होता, नव्हे गुडघ्यावर टेकून बसला होता. आणि तो महाराजांना म्हणत होता, आम्ही बदतमीजीने भलतीच हाव धरून महाराजांच्या मुलखात हात घातला, याचा आम्हाला दुःख होतंय. केव्हा? तुम्ही अंगावर आल्यावर. तोपर्यंत चाललंच होतं ना. खान साहेब सक्त दिलगार आहेत, दिलगीर आहेत, बिनतक्रार शरण आहेत. महाराजांनी नजर इनायत फरमावी आणि आम्हाला जिवंत जाऊ द्यावं. लक्षात ठेवा, किती मारायला लागलं म्हणून चाललंय हे सगळं. खान साहेबांना अशी विनंती आपल्याला केली आहे. अर्धदास्त आहे म्हणजे एवढ्या उशिरा ही चूक सुचली काय? स्वतःची चूक झाली आत्ता कळलं काय? वकील पुढे म्हणाला,
सह्याद्रीच्या या जणू पातळासारख्या तळात आम्ही मनात दीर्घकाळ सह्याद्रीच्या या काही खोर पाताळासारख्या तळात आम्ही मनात दीर्घकाळ स्थिमित झालो आहोत आणि पराक्रम सुद्धा विसरलो आहोत. नागाच्या मस्तकावरचा मणी आणि महाराजांच्या हुकमतीखालचे दुर्ग सारखेच आहे. महाराजांचे दुर्ग जिंकणं किती कठीण आहे इथं लक्षात येत. ती महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला माहित आहे, पण शत्रू म्हणतोय की तुमचे मणी म्हणजे नागाच्या मस्तकावरचा मणी आहे, तुमचे दुर्ग म्हणजे ते आहे, अजिंक्य आहे, ते दुसऱ्याच्या कब्जात जाणं शक्य नाही. महाराजांच्या अत्यंत बिकट मुलखाचा अंदाज आम्हाला आला नाही, म्हणून खान साहेबांच्या हातून हा गुन्हा घडला. काहीतरी मखलाशी केलीच पाहिजे ना सुटकेसाठी. म्हणजे मुलूक बिकट आहे असं नसतं तर हे केलंच असतं असा सरळ अर्थ आहे. वकील पुढे म्हणाला, महाराजांच्या तीर्थरूप साहेबांचा बघा आता कसं पदर लावायचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे भाग्यशाली महाराज शहाजीराज साहेबांचा कारतलब खानांचा कदीम जानी जिवाळा होता, दोस्ताना होता. शहाजीराजे मोगलाकडे होते ना त्यावेळेस कारतलब खान आणि शहाजीराजांचं प्रेम होतं, दोघं दोस्ताना होता. ते खान साहेबावर मोहब्बत करीत असत. शहाजीराजे मोहब्बत करीत होते बरं का. कुणावर? कारतलब खानावर. प्राणावर बेतल्यावर हे नातं आठवायला लागलं. तोपर्यंत नव्हतं मग पुतण्याचं नातं. आपल्या पुतण्याला आपण त्रास देऊ नये हे वाटत. दोस्त आहे ना शहाजीराजाचे आणि मग त्याच्याच विरुद्ध चालून जातो, लाज नाही वाटत? वकील पुढे म्हणाला, नाही महाराज, चूक झाली. शाहिस्ते खान नवाब साहेबाच्या हुकमामुळे एक कम नशीब आमच्या वाट्याला आलं. कृपा करा, कृपा करा, आम्हाला धर्मवाट द्या. आमच्याकडून अशी नवदिगार सुरत पुन्हा दिसणार नाही. आमच्या जबानीवर इतबार धरा. ताबडतोब अरण्यातून निघून जातो. आम्हाला धर्मवाट द्या. उपकार होतील. पुन्हा आमच्या नजरा इकडे वळणार नाहीत. हत्यार नाही, नजरा सुद्धा वळणार नाहीत, लक्षात ठेवा. किती दिनवाणा झाला वकील. वकिलाने इतकं खोटं बोलायचं असतं का? दुसऱ्याला खरं वाटावं इतकंच खोटं बोलावं खरं, नाही तर संशय येतो. दिनवाणेपणा महाराजांना विनंती करत होता, महाराज महाराज काय सांगू, आम्ही अशा जंगलात आलोय 3 दिवस झाले पाणी प्यायला मिळेना. आमची जनावरं माणसं हैराण आहे. आम्हाला अभयदान द्या, अभयदान द्या. खानाचा वकील अर्ज करत होता. तुंगारण्यात हलकळ चालूच होता. वकील गेला म्हणून महाराज थांबले नाहीत, महाराजांचे सैनिक थांबले नाहीत. नाहीतर कालचा विचार करा, वकील आलाय म्हणले की सैनिक लेवड्यातले कसे झाले, सुस्त झाले. उद्या महाराज येणार, आता काय लढायची गरज आहे, आता काय वेड्याची गरज आहे, सुस्त झाले. आणि आजचा विचार करा, आज वकील आला तरी तिकडे मराठी कत्तल चालू आहे, ते तलवारी चालवतच आहे. महाराजांनी मनाशी विचार केला, खानाचा वकील आशाभूत नजरेने पाहतोय. मनाशी निर्णय करून आपल्या शूरसैनिकाकडे पाहत महाराज म्हणाले, आम्हाला भिवून देयची याचना करणाऱ्या तुमच्या खान साहेबाला जाऊन सांगा की आम्ही त्यांना अभयदान दिलाय. या प्रदेशातून आपली फौज घेऊन निघून जा, पण खंडणी देऊन, फुकट नाही. महाराज असे या अभयदानाची सुवार्ता सांगण्यासाठी तो वकील कारतलब खानाकडे गेला. आतापर्यंत खानाच्या फौजेची दानादान मराठ्यांनी उडवली होती आणि भरपूर लूट जमा केली होती. बरोबर असलेलं ती मराठ्यांनी ताब्यात घेतलं होतं ना. महाराजांनी लगेच आपल्या ढालायताना जंगलात सांगितलं, फिरा आणि सांगा थांबा. लढाई बंद करण्याचा हुकूम दिला. ती 5-50 ढालाई ताड 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 ती माकडच की. या जंगलात राहणारे कोण, ते ताड ताड उड्या मारत सगळीकडे गेले. पटकन आदेश सगळ्याला पोहोचला. आता लढाई थांबली. जंगलात विखुरलेल्या सगळ्या सरदारांना आणि सैन्याला गरिमाशी चाललेली लढाई बंद करायचा महाराजांचा आदेश त्यांनी पोचता केला. लढाई थांबली. खानाने सुस्कारा टाकला. खानाचा वकील महाराजांकडे आला. खानाने त्याच्याबरोबर भरी थोरली खंडणी महाराजांबरोबर महाराजांसाठी रवाना केली. उंबरखिंडीत खानाचा दणकून पराभव झाला. यावेळेस तारीख होती सुमारे 2 फेब्रुवारी 1661. कारतलब खानाने आणलेलं सगळं मौल्यवान सामान सुमान युद्ध साहित्य तुंगारण्यात जागेवर टाकून दिलं. खंडणी म्हणून टाका सांगितलंच होतं, खंडणी दिली. परत न्यायचं सुद्धा अवसान नाही, इतकं टाकायची पाळी आहे. खजिन्याने भरलेले पेटारे, हत्ती, घोडे, सोन्याची भांडी, पेले, हंडे सगळं सामान महाराजांच्या हाताला लागलं.
खान आणि त्याचे सैनिक त्या जंगलातून, भीतीदायक जंगलातून बाहेर पडायला उत्सुक झाले. ओझ सांभाळायला लफडच नको म्हणून आहे त्या साहित्यावर त्यांनी पाणी सोडलं आणि बाहेर पडले. कारतलब खानासह त्याच्या सैन्याचा महाराजांनी सपाटून पराभव केला आणि कारतलब खानाने पुण्याचा रस्ता धरला. असे महाराज आणि कारतलब खान म्हणजे कारतलब खानावरचा विजय. आता पुढे काय काय झालं उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.